तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या पराभवानंतर अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। बारामतीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली। बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते। 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शक्य तिथे एकत्र लढणार असं अमोल कोल्हेंनी म्हटलं। ज्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत या 12 जिल्हा परिषद निवडणुका या समविचारी मतांची विभागणी टाळण्यासाठीच्या दृष्टिकोनातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढण्याचा जिथे जिथे शक्यता आहे तिथे आम्ही एकत्र लढतो। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची मी म्हणालो की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र लढतायत। आता 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांविषयी आपण बोलतो आणि तिथे समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र होऊन लढतो। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार या संदर्भात विलीनीकरण करणार या संदर्भात गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे। आता यामध्ये या संदर्भात काही चर्चा झाली नाही। आज विलीनीकरणाचा काही विषय नव्हता। एकत्रितपणे निवडणूक करण्याच्या बाबतीमधला निर्णय झालेला आहे। त्याची परवानगी आणि त्याचा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवारसाहेबांकडे आम्ही आलो होतो आणि मग आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला जिथे शक्य होईल तिथे एकत्रितपणे निवडणूक करायचा आम्ही भूमिका घेतली। मग त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलं ते काही मी ऐकलं नाही। मी त्याच्याबद्दलची माहिती घेईन आणि मग त्याबद्दलचं बोलीन। बहुतेक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो। तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा। आता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय। अरे तो आमचा परिवाराचा परिवार, आम्ही एकत्र आहोतच ना। आम्ही सुखदुःखात एकमेकाच्या याला जातोच। खूप मोठा फटका बसला। काय काय आत्मचिंतन करा। ही लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये जो काही रिझल्ट असेल तो मान्य करायचा असतो आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की असा रिझल्ट का आला। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मनोमिलन होईल। बघूया ना, आता त्याची चर्चा चालू आहे। बघूया आता काय होईल।